तर वाशिममध्ये श्याम खोडे भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। 6902 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे। भाजपचा राज्यामध्ये सगळ्यात आतापर्यंतचा सगळ्यात जास्त असलेला स्ट्राइक रेट, राज्यात भाजपचा स्ट्राइक रेट हा 84% राहिलेला आहे। 128 जागांवर आता भाजप आघाडीवर आहे। आणि अजूनही संगमनेरमधून बाळासाहेब थोरात तब्बल 11,000 मतांनी पिछाडीवर आहेत। काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात अद्यापही पिछाडीवर। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्याच ठिकाणी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का बसलेला आहे। संगमनेरमधून बाळासाहेब थोरात 11,000 मतांनी पिछाडीवर आहे। तर अणुशक्तीनगरमध्ये पवार गटाचे फहाद अहमद हे आघाडीवर आहेत। सना मलिक यांना मोठा धक्का, 4,539 मतांनी फहाद अहमद आघाडीवर आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट हा 71% राहिलेला आहे। तर लोकसभेला फारशी कमाल दाखवू न शकलेली भाजप यामुळे मात्र 84% स्ट्राइक रेट घेऊन गेली आहे। तर शिंदेच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट हा 71% राहिलेला आहे। आता भाजप 128 जागांवर आघाडीवर आहे। सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरलेला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण अशी चर्चा देखील सुरू झाली आहे। भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं नेत्यांना वाटतं। तर शिवसेनेमधून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास नरेश मस्केंनी व्यक्त केला आहे।